सभापती महोदय, ह्यामध्ये एकूण 7 कलमांमध्ये आपण सुधारणा करतोय। त्यामध्ये थोडक्यात मी सांगतो, पहिली आपण जी सुधारणा करतो कलम 15 मध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण तडीपारीची वगैरे आपण जेव्हा कारवाई करतो त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांची आपण विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आपण नियुक्ती करतो। तर त्या नियुक्तीमध्ये आपण सध्या आता SP आणि DCP ह्या स्तरावरच्या आपण अधिकाऱ्यांना आपण ते अधिकार दिलेले आहेत। तर त्या SP DCPच्या ऐवजी आपण ACP आणि DYSP, कारण आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण तपास हे DYSPच करत असतात आणि ग्रामीण शहरामध्ये DCPच्या ऐवजी आपण तिथे आपण ACPना आपण हे देतोय, कारण संपूर्ण तपास हा त्यांच्यामार्फत होत असतो, त्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते, तर त्यांना आपण ते अधिकार देतोय। दुसरा आपण ह्याच्यामध्ये बदल ACP आणि DYSP म्हणजे शहरामध्ये आपण जे बेसिकली DCPना होती ते आपण ACPना करतोय आणि ग्रामीण भागामध्ये SPना होती तर आपण DYSPना करतोय। दुसरा बदल जो आपण ह्याच्यामध्ये करतोय कलम 98 मध्ये बेसिकली याच्यामध्ये दस्तावेजचा जी व्याख्या जी आहे त्याच्यामध्ये डिजिटल आपल्याला माहिती आहे की आता डिजिटली देखील काही असे काही वृत्तपत्र वगैरे जे आहेत किंवा काही असे काही कंटेंट्स असतात ज्याच्यावरती आपण बंधनं घालतो। म्हणजे समजा राज्याच्या विरोधामध्ये कोणी तिथे अशी काही भूमिका मांडली बेसिकली जी देशाच्या विरोधामध्ये असेल तर अशी काही पुस्तकं आपण बॅन करतो किंवा अशा आपण गोष्टी आपण बॅन करतो। तर त्याच्यामध्ये दस्तावेज असा जो त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर दस्तावेजाच्या व्याख्येमध्ये आपण बेसिकली त्याच्यामध्ये डिजिटल म्हणजे आता त्याच्यामध्ये रंगचित्र, रेखाचित्र, छायाचित्र असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे, पण त्याच्यामध्ये आपण हे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेखाचा त्याच्यामध्ये समावेश आपण करतो, असा हा एक बदल त्याच्यामध्ये आहे। आणि तिसरा बदल जो आहे तो कलम 160 मध्ये कोर्ट कलम 1 मध्ये त्याच्या तरतुदीनुसार कोर्टाची मान्यता घेऊन आपण मालमत्ता जप्त करतो। तर आता ती मालमत्ता जप्त करण्यासाठीची परवानगी जी घ्यायची असते ते CPच्या मार्फत आपण अर्ज करतोय। तो अर्ज हा CPना करावा लागतो मुंबईमध्ये, तर तो CPच्या ऐवजी आपण जॉईंट CPना आपण ते अधिकार देतोय, कारण आपण वर्कलोड बघता आता एखादी सायकल जरी चोरी झाली असेल ती जर का आपण किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये समजा सायकल असेल ती आपण ताब्यात ठेवायची असेल तर ते कोर्टाची परवानगी लागते, आपल्याला माहिती आहे। ती परवानगी घ्यायला हे CPच्या मार्फत ते आपल्याला कोर्टात जावं लागतं सायकलसाठी देखील, तर ते आता त्याचा वर्कलोड इतका वाढला होता की आपण ते जॉईंट CPना आपण ते अधिकार आपण देतोय। तर आणि त्याच्यामध्ये चौथा जो आपण जी सुधारणा आपण करतोय कलम 129 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बेसिकली कुठलाही सराईत गुन्हेगार असेल परंतु तो बाहेर असेल, ह्या अगोदर त्यांनी गुन्हा केलेला असेल पण आता बाहेर आहे कुठल्या कारणास्तव, तर त्याला आपण कुठल्याही अशा इव्हेंटच्या वेळेला एक आपण त्याच्याकडे बॉन्ड लिहून घेत असतो की आपण बाबा मी माझं जो काय व्यवहार असेल तो चांगला असेल की ह्यापुढे मी अशा गोष्टी करणार, आपण ज्या पोलिसांना वाटतं आपण त्यांच्याकडे बॉन्ड लिहून घेतो। तर त्याच्यामध्ये बॉन्ड लिहून घेतो त्याच्यामध्ये NDPSच्या अंतर्गत जे गुन्हेगार आहेत त्यांचा समावेश नाही आहे, ती आपण सुधारणा आपण करतोय। नार्कोटिक्समध्ये जे गुन्हेगार असे जे आहेत त्यांच्याकडे देखील आता आपण बॉन्ड लिहून घेऊ शकतो, अशी ही सुधारणा आहे। पाचवा जो बदल आहे तो सभापती महोदय ऑलरेडी CRPC मध्ये 1981 मध्ये आपण ह्याची तरतूद केली होती। जेव्हा BNS आलं त्यावेळेला BNS मध्ये ह्याची तरतूद नव्हती, म्हणजे हा जो कलम आहे तो कलम आपण ज्याच्यामध्ये ऍड केलेला आहे 170 ऑलरेडी जे CRPC ऍक्ट ज्यावेळेला होता 1981 मध्ये विधिमंडळानेच तो बदल सुचवला होता आणि तो आपण त्यानुसार CRPC मध्ये असं इन्क्लूड केलेलं होतं। एकूण मी फक्त शॉर्ट मध्ये सांगतो, ह्याची तरतूद अशी आहे की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून समजा एखादा गुन्हेगार एखादी व्यक्ती गुन्हा करणारा ही इन्फॉर्मेशन पोलिसांना मिळाली तर त्यांना आपण आज कस्टडीमध्ये घेतो, तर ती कस्टडी फक्त 24 तासाची लिमिट आहे, म्हणजे आपण कोर्टाची परवानगी घेऊन पण ते आपण 24 तासापेक्षा जास्त ठेवू शकत नाही, परंतु तो गुन्हा करू शकतो ही जेव्हा शंका पोलिसांना असेल त्यावेळेस 24 तासापेक्षा जास्त त्याला ठेवण्याची जी तरतूद आहे, म्हणजे 24 तासाची जी तरतूद आहे ती आपण आता 15 दिवस जास्तीत जास्त 30 दिवस ही आपण त्याच्यामध्ये करतोय आणि ही तरतूद ऑलरेडी CRPC मध्ये होती, म्हणजे आपण हे काही नवीन करत नाही आहोत। ऑलरेडी CRPC मध्ये 1981 मध्ये विधिमंडळामध्ये आपण हा बदल केला होता, पण BNS मध्ये ह्याची तरतूद नव्हती, ते आता आपण करतोय। सहावा बदल जो आहे 173 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण FIR जे आपण जेव्हा कन्वर्ट करतो, म्हणजे एखादी जेव्हा 3 ते 7 वर्षाच्या गुन्हेगारीमध्ये ज्या 3 ते 7 वर्षाची जी शिक्षा आहे त्यामध्ये आपण जेव्हा तक्रार येते त्यानंतर आपल्याकडे चौकशीकरिता आता 14 दिवसाची जी लिमिट आहे ती आपण 6 आठवड्याची करतोय, कारण काही वेळेस चौकशी पूर्ण ही आपण म्हणजे प्रायमरीली आपण जी चौकशी करतो
त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी जास्त कालावधी लागतो. तर त्या FIR मध्ये कन्वर्ट करायची जी आपल्याकडे जो थोडा चौकशी करता आपण कालावधी वाढवतोय. कारण कधी कधी समजा 14 दिवस पूर्ण झाल्याने आपली जी काही प्रायमरी चौकशी पूर्ण झालेली नसेल तर आपल्या FIR मध्ये ते कन्वर्ट करण्याकरता अडचण येत होत्या. तर आता FIR आपण जे कन्वर्ट करतो त्याकरता आपण चौकशीसाठीचा जो अवधी आहे तो आपण 14 दिवसाच्या वरनं आपण 6 आठवडे करतोय. 7वा जो बदल आपण केलेला आहे पुन्हा CRPC च्या अंतर्गत 1993 साली आपण ही अमेंडमेंट स्टेट आपण अमेंडमेंट केली होती. ती BNS मध्ये ही तरतूद नव्हती BNSS मध्ये, तर आपण ती देखील आपण तरतूद करतोय. बेसिकली ही पण तरतूद अशी आहे की अटकपूर्व जामिनाकरता कोर्टाच्या समोर ज्यावेळेस आरोपी जातो, आरोपी स्वतः तिथे उपस्थित राहत नाही. तर आता आपण त्यावेळेला अमेंडमेंट अशी केली होती की आरोपीने स्वतः त्यावेळेस तिथे उपस्थित राहणं आवश्यक राहील आणि शेवटी अर्थातच शेवटी जो कोर्ट आदेश देतो त्या अनुसरूनच आपण पोलीस विभाग कारवाई करत असतं. परंतु नाही, आता आपण अटकपूर्व जामिनासाठी जेव्हा अर्ज करतो त्यावेळेला जो आरोपी आहे त्याने स्वतः तिथे उपस्थित राहणं आवश्यक करावं म्हणजे आणि ज्यावेळेला शेवटी कोर्टाचा जो आदेश येईल त्यानुसार कारवाई होईल. पण हे पण मी सांगतो की सभापती महोदय ही पण जी तरतूद आहे ही ऑलरेडी CRPC मध्ये 1993 साली आपणच ती स्टेट अमेंडमेंट केलेली होती. BNSS जेव्हा 2023 ला आलं त्यामध्ये ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं नव्हतं म्हणून आपण इन्क्लूड करतोय. सुधारणा बोला ना. सभापती महोदय, हे विधेयकासंदर्भात आम्हाला चर्चा करत असताना अत्यंत घाई गडबडीनं सभापती महोदय घाई गडबडीनं विधेयक आणले असं माझं मत आहे. मंत्री महोदयांनी सांगितलं की 93ला तरतुदी होत्या BNS मध्ये, आता त्या तरतुदी पुन्हा समाविष्ट करायच्या आहेत. मला वाटते 93ला होत्या म्हणून करायलाच पाहिजेत अशा काही नाही आहेत. त्यातल्या काही टाळता आल्या तर टाळता येण्यासारखं या ठिकाणी परिस्थिती आहे. कारण की आपण आता ACP आणि DYSPला जे अधिकार या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतोय ते किमान वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांनी करावं अशा पद्धतीची तरतूद त्यामध्ये असणं अभिप्रेत आहे. नाहीतर मग ACP आणि DYSP लेवलवर काय होईल हे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. त्यामुळे कलम 15 मध्ये तुम्ही मगाशी सांगितले की ACP DYSP लेवलवर होणार आहे, त्याबद्दल माझी सूचना त्यामध्ये आहे की ते DCPच्या परवानगीनं वरिष्ठांच्या परवानगीनं व्हावं या पद्धतीचा विषय. आता डिजिटल सामग्रीचा विषय सभापती मोदी मांडलाय. AI जनरेटेड आता ज्या गोष्टी आल्या ते पुरावे म्हणून तुम्ही ग्राह्य धरण्याची तरतूद यामध्ये करत आहात. याची आपल्याकडे क्लॅरिटी नाही आहे की आज AI जनरेटेड एखादा व्हॉट्सअप मेसेज असेल, AI जनरेटेड इमेज असेल तर ती पुरावा म्हणून तुम्ही आता ग्राह्य धरणार आहे. ती खरं का खोटं हे सांगण्याची व्यवस्था आपल्याकडे अजून फुलप्रूफ या ठिकाणी नाही आहे. आपल्याकडे ती व्यवस्था नाही आहे पोलीस स्टेशन स्तरावर, की ती व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे त्याचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. दुसरा, आज सभापती महोदय FIR नोंदवल्यानंतर किमान 14 दिवसामध्ये त्याचा तपास करायची ती मुदत तुम्ही 6 आठवड्यापर्यंत द्यायला लागला. म्हणजे तोपर्यंत त्यानं त्या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत बसायचं हे मला वाटते गरजेचं नाही. त्यांना बंधन असलंच पाहिजे. नाही तर 6 आठवड्याची मुदत. आता विशेष तपासामध्ये आज काय आहे तरतूद, तुम्हाला वरिष्ठांची परवानगी घेऊन तुम्हाला मुदतवाढ मिळते. तुम्ही कायद्यात करू नका, तुम्ही हे कायद्यात बदल करू नका. स्पेशल केस ज्यावेळी स्कोप एखाद्या FIRचा वाढतो त्यावेळी वरिष्ठ त्यांना परवानगी देतात की ठीक आहे आम्ही 14 दिवसात करू शकत नाही, तुम्ही वेळ वाढवून मुदत त्यांना मिळतेच. आत्ता सुद्धा आता तरतूद आहेच ती, त्या तरतूद नाही. परंतु या कायद्याद्वारे मुभा त्यांना या ठिकाणी देऊ नका अशी आमची विनंती या ठिकाणी असणार आहे. आणि सभापतीमध्ये अँटीसेपेटरीचा देखील विषय तिथं सांगितला. मग अँटीसेपेटरी शब्दच कशाला, ते कायदा अँटीसिपेटरी बेलच काढून टाका, म्हणजे ते रद्दच करा. अँटीसिपेटरी कशासाठी घेतो, मला अटकाव करू नये म्हणून मी अँटीसिपेटरी घेतो. आता तुम्ही अँटीसिपेटरीला माणूस तिथं उपस्थित होणार असेल तर मग तरतूद करा की तो कोर्टापर्यंत जाईपर्यंत त्याला अटक केली जाणार नाही. नाही, तुम्ही दोन्ही बाजूने बोलायला लागलाय. तुम्ही एका बाजूला तरतूद ठेवता अँटीसिपेटरीची कायद्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला जसं अनिल परबजी म्हणले खालीच गेटवरच त्याला अटक होणार आहे आणि वरती जाईपर्यंत पोलीस सांगणार आहे आमच्या अटकेत आहे तो. मग तुमच्या अँटीसिपेटरी बेलचा उपयोग काय? म्हणजे तुम्ही दोन्ही बाजू या ठिकाणी करायला लागलाय. कृपा करून हे त्या ठिकाणी करू नका. नाही तर मग तरतूद करा
की इफ ही इज गोइंग टू बी प्रेझेंट ही शुड नॉट बी अरेस्टेड टिल द कोर्ट डिसाइड्स. म्हणजे कोर्ट निर्णय घेऊ दे, तुला अँटिसिपेटरी नाही, अटक होईल तिथल्या तिथं शिरसाट साहेब, काय अडचण नाही. परंतु जो न्यायिक जे मला अधिकार आहे न्याय मागण्याचा, तो या ठिकाणी माझा हिरावून त्या ठिकाणी घेऊ नका. आणि दुसरं कस्टडियल 24 तासाच्या वर तुम्हाला कस्टडी ठेवता येणार नाही. आता मला वाटतं ह्याचा एक गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास चालू आहे, 30 दिवस तुम्हाला कस्टडीमध्ये ठेवण्याची मुभा. तुम्ही जंगल राज तयार करायची मुभा देताय. गृह खातं मी चालवलेलं आहे, इथं आम्ही भाषणं केलेले आहेत. खाली काय चालतं मंत्री महोदय आपल्या हातात राहत नाही. परवा मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्याच्या एका घटनेवर स्वतः या ठिकाणी केलं. ज्या भगिनीचा मृत्यू झाला नव्हता तिच्या भाऊ वडिलांना आत टाकायचं काम पोलिसांनी केलं. जेवढं चांगलं काम गृह खातं करतं तेवढी जर मुभा तुम्ही देत राहिला खाली अधिकार, तर हे कंट्रोलच्या बाहेर या ठिकाणी जाईल. या 5 तरतुदी सभापती महोदय या भविष्य काळात या राज्यातलं संकट आणणाऱ्या तरतुदी या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवा. सुधारणा करायच्या आहेत, आमची हरकत नाही. कायद्यामध्ये आपण सुधारणा नेहमीच करतो. BNS आणला, त्यामध्ये आपण सुधारणा केली. आता NDPCची तरतूद केली, ती स्वागतार्ह आहे. म्हणजे तुम्ही त्यात ती तरतूद केली हद्दपारीच्या संदर्भात किंवा बॉन्ड लिहून घेण्याच्या संदर्भात. NDPSचे ॲक्टमध्ये ज्यांना गुन्हे होते त्यांना या ठिकाणी करतायत, ते चांगलं आहे. म्हणजे जे चांगलं आहे ते आम्ही स्वीकारायला हरकत नाही. परंतु याचा गैरवापर पोलीस स्टेशनच्या हद्दीत, पोलीस स्टेशनच्या स्तरावर प्रचंड प्रमाणात होणार. तो तुमच्या आमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं असेल की या ठिकाणी खोटी FIR घेऊन अटक झाली म्हणून त्याच्या दबाव आणून, भाऊ आणि वडिलांच्यावर दबाव आणून मी मारलं, हे सांगायचं धाडस हे जर पोलीस या राज्यामध्ये या ठिकाणी करत असतील तर मग हे करायला किती वेळ लागणार? हे करायला तुम्ही सूटच द्यायला लागलाय त्यांना कायद्यानं की कस्टडीत ठेवायला किती वेळ तुम्ही परवानगीच त्या ठिकाणी द्यायला लागलाय, फुल फ्रीडम द्यायला लागलाय तुम्ही. त्यामुळे माझी विनंती आहे सभापती महोदय की काही कलमांच्या बाबतीत आमची हरकत नाही, बॉन्डच्या बाबतीत, परंतु राहिलेल्याच्या बाबतीत संयुक्त चिकित्सा समिती नेमा. पुढचं अधिवेशन या ठिकाणी आहे, त्या अधिवेशनात आणा तुम्ही बदल करून काही विचार मंथन त्याच्यावर आपण करूया. आमचा कायदा या राज्यामध्ये राहिला पाहिजे, कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, याबद्दल दुमत नाही. परंतु त्याच्या आडून कशाचा वापर कसा होईल हे या बिलाच्या माध्यमातून सभापती महोदय सांगता येत नाही. त्यामुळे आमची विनंती आहे की हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावं आणि याचा फेर विचार सरकारने या ठिकाणी करावा. अनिल परब. सभापती महोदय, हे जे बिल आलंय या बिलाला